मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याबद्दल मी व्हिडिओ बनवला होता। तो व्हिडिओ पाहू शकता। त्या व्हिडिओच्या खाली आलेली कॉमेंट आहे, कॉमेंट करणारा कोण आहे ते तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन पाहू शकता। कॉमेंट काय म्हणतो बघा, लक्षात ठेवा। असं राहिलं तर एक दिवस बुल्ली कापून फिरशील, जरा हिंदू असल्याचा अभिमान वाटू दे जोगड्या। मित्रांनो, असं राहिलं तर म्हणजे काय, येथे मुस्लिमाचा काय संबंध आहे? चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे बौद्ध समाजाचे आहेत, येथे मुस्लिमाचा काय संबंध आहे? चीफ जस्टिस ऑफ इंडिया येथील मूळ निवासी आहेत, मूळ भारतीय आहेत, येथील बहुजन आहेत, या मातृभूमीतील आहेत। येथे मुस्लिमाचा काय संबंध आला आणि येथे बुल्ली कापून फिरण्याचा काय संबंध आला? अरे येथे हिंदू असल्याचा अभिमान असण्याचा काय संबंध आला? कारण जो कोणी ज्या कोणी हे कृत्य केलेलं आहे तो दहशतवादी आहे, तो आतंकवादी आहे। लक्षात ठेवा, या देशातील जे प्रमुख पद आहे, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, यांच्यावर अशा पद्धतीने हमला करणं हे आतंकवादी कृत्य आहे। जे नथुराम गोडसेने केलं त्याच्यापेक्षा सुद्धा हे भयानक असं कृत्य आहे, कारण हे पदावर आहेत। लक्षात ठेवा, हे पदावर आहेत आणि अशा पद्धतीचं भयंकर कृत्य केल्यानंतर ही येथे परत मुस्लिमांची भीती, लक्षात ठेवा, येथील 80-85% असणाऱ्या हिंदूंच्या मनामध्ये मुस्लिमांची भीती घालण्यात आलेली आहे। म्हणजे एकीकडे हिंदू एवढा भेकड आहे का? अरे ज्यावेळेस या देशामध्ये मुस्लिमांचं राज्य होतं, मोगलांचं राज्य होतं, त्यावेळेस आमचे पूर्वज भेले नाहीत, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज भेले नाहीत, त्यावेळेस मराठी भेले नाहीत, त्यावेळेस बहुजन भेले नाहीत। भिनारे तुम्ही आहात, लक्षात ठेवा, भिनारे तुमच्यासारखे होते, जे त्यांची गुलामी करत होते, ते त्यांना जी हुजूर आका करत होते ते होते। आणि आज तुम्ही मुस्लिमांची भीती दाखवताय, विषय काय, तुम्ही बोलताय काय? याचा अर्थ तुमचा मेंदू हा पूर्णपणे हँग केलेला आहे। भारतीय जनता पार्टीने, RSSने, भिडेने, एकबोटेने तुमचा मेंदू पूर्णपणे हँग केलेला आहे, गुलाम केलेला आहे। तुम्हाला उठता बसता मुस्लिम दिसत आहे। भीती हे जगातलं एक आश्चर्य म्हणावं लागेल। जगामध्ये आपण जे 7 आश्चर्य म्हणतो का, त्याच्यापेक्षा सुद्धा जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय असेल की 80% असणारा समाज, 80-85% असणारा अधिकृत, त्यातील 5% आपण इतर सोडून द्या, परंतु 80% असणारा समाज 15% लोकांना भेटतो। हे जगातलं 1 नंबरचं आश्चर्य आहे। म्हणजे ही भीती घालवण्यामध्ये हे वरचे जे एक्स्ट्रा 5% आहेत, या एक्स्ट्रा 5% लोकांनी 80% लोकांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण केलेली आहे की 15% लोक तुम्हाला भारी आहेत। आणि या 80% लोकांना 15% लोकांची भीती दाखवून गुलाम बनवण्यात आलेलं आहे, तुम्हाला हिंदू बनवण्यात आलेलं आहे। लक्षात ठेवा, वास्तविक तुम्ही हिंदू आहात का हा सुद्धा खरा प्रश्न आहे। कारण तुम्ही जर हिंदू असतात, लक्षात ठेवा, तुम्ही जर हिंदू असतात तर महाराष्ट्रामध्ये हा मराठा ओबीसी वाद दिसला नसता, हा जातीवाद दिसला नसता। तुम्ही अगोदर हिंदू व्हायला शिका, तुम्हीच अगोदर हिंदू व्हायला तयार नाहीत आणि मुस्लिमांची भीती नेमका कशाच्या आधारावर तुम्ही घालत आहात? ज्यावेळेस प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर वेळ येते, लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्यावर वेळ येते त्यावेळेस कोणीही हिंदू कामाला येत नाही। लक्षात ठेवा, तुमची जात सुद्धा कामाला येत नाही। आणि अशामध्ये तुम्ही ही जी भीती घालत आहात आणि एकीकडे तुम्हीच त्यांचं लांगून चालून करता, तुम्हाला घरामध्ये तो लागतो। लक्षात ठेवा, आता तुमची ती वाघीण कोण आहे? ती पूजा पांडे आयुष्यभर लीडी गोडसे म्हणून राहिली, मुस्लिमांचा द्वेष केला, मुस्लिमांची भीती दाखवली आणि स्वतःच्या प्रेमीला संपवण्यासाठी मुस्लिमांच्या पाया पडली, मुस्लिमांसमोर लोटांगण घातलं, मुस्लिमांना सुपारी दिली स्वतःच्या प्रेमीला संपवण्यासाठी। ही तुमची अवकात आहे, ही तुमची लायकी आहे। म्हणजे तुम्ही एवढे तुम्ही स्वतः भेकड आहात, तुमच्या मनामध्ये भीती भरलेली आहे। तुम्हाला फक्त हिंदूवर वर्चस्व निर्माण करायचं आहे, फक्त हिंदूंना गुलाम करायचं आहे। सर्वसामान्य हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी तुम्ही हिंदू करत आहात। 3%-5% लोकांचं वर्चस्व कायम राहावं, त्यांची धर्मसत्ता कायम राहावी, त्यांची राजसत्ता कायम राहावी, त्यांची अर्थसत्ता कायम राहावी, त्यांचा सांस्कृतिक दहशतवाद कायम राहावा, त्यासाठी तुम्ही हिंदू करत आहात। परंतु प्रत्यक्ष तुमच्या हिंदूंच्या हातामध्ये हे काही देणार नाहीत।
मागच्या 100 वर्षामध्ये कोणता सरसंघचालक हिंदू झाला? हिंदूमधील ज्या इतर जाती आहेत त्या जाती हिंदू नाहीत का? त्यावेळेस तुमची बुल्लीकट नाही का झाली? परंतु येथे तुम्ही बोलणार नाहीत, येथे तुमच्या तोंडातून ब्र शब्द निघणार नाही. फक्त तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी, तुमचा वापर करण्यासाठी, तुमचे मेंदू हँग करण्यासाठी, फक्त तुमच्या, कारण लोकशाही आहे, लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत आहे. म्हणजे तुमच्या मतदानाची त्यांना गरज आहे. नाहीतर ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस त्यांनी मागणी काय केली होती? तुम्हाला मतदानाचा अधिकार सुद्धा दिला नव्हता. त्यावेळेस त्यांची मागणी होती, जे पदवीधर आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार द्या. आणि त्यावेळेस किती बहुजन पदवीधर होते? म्हणजे निवडून कोण आला असतं? लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे षडयंत्र करतात. अशा पद्धतीने यांना काही करून फक्त स्वतःची सत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते तुम्हाला हिंदू करत असतात. वास्तविक त्यांना तुमच्याशी काही देणं घेणं नाही. हे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वादामध्ये सिद्ध झालेलं आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.